नमस्कार, मी सूरज गुंजाळ, ॲडिशनल SP मालेगाव. आज मालेगाव शहर पोलीस स्टेशनने NDPS कायद्याअंतर्गत एक मोठी कारवाई केली. त्याच्या संदर्भातल्या प्रेस ब्रीफसाठी आपण आज जमलेलो आहोत. माझ्यासोबत माझे कलिग ASP सिद्धार्थ बरवाल, ज्यांच्याकडे मालेगाव शहर उपविभाग आणि मालेगाव कॅम्प उपविभाग याचा चार्ज आहे. मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे API गायकर आणि माझा संपूर्ण स्टाफ आजच्या प्रेस ब्रीफिंगला हजर आहे. मालेगाव नाशिक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर DS स्वामी सर यांनी आम्हाला NDPS याच्या विरोधात स्पेशल मोहीम राबवण्याची आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने मालेगावमध्ये विविध स्तरावरती NDPS अवेअरनेस आणि धडक कारवायांच्या बाबतीतल्या सूचना सरांनी दिल्यानंतर कारवाया चालू आहेत. काल 20 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव शहरामध्ये एक गुजरात येथील आरोपी आपल्याकडे कोडीन फॉस्फेटच्या कप सिरप आणि अल्ट्राझोलम टॅबलेट, जरा गावामध्ये कुत्ता गोली म्हणून संबोधलं जातं, असा मुद्देमाल घेऊन गावात विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली. त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 2,37,600 रुपयाच्या 1200 कोडीन फॉस्फेटच्या बॉटल्स, एकूण 10 बॉक्स, ज्याच्यामध्ये 120 बॉटल्स आहेत, अशा एकूण 1200 बॉटल्स, 1,62,579 रुपयाच्या 4,480 अल्ट्राझोलम टॅबलेटच्या स्ट्रिप्स, ज्याच्यामध्ये 67,200 एकूण गोळ्या आहेत, 2 लाख रुपयाचा टाटा एस कंपनीचा पिकअप आणि एकूण 3 आरोपींचे 3 मोबाईल, असे 32,000 रुपयाचे मोबाईल आपण याच्यामध्ये हस्तगत केलेले आहे. एकूण मुद्देमाल 6,35,879 रुपयाचा मुद्देमाल आपण आजच्या कारवाईत हस्तगत केला. याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. पहिला आरोपी फिरोज खान लुकमान खान, जो उमरवाडा सुरत गुजरातचा राहणार आहे. दुसरा आरोपी रईस खान सईद खान, जो शिकारी चौक मालेगावचा राहणार आहे. आणि तिसरा वाहिद हसन सिद्दीक हसन, जो रमजानपुऱ्याचा राहणार आहे. आपण आरोपींचं 5 रेकॉर्ड काढल्यानंतर फिरोज खान लुकमान खान याच्यावरती पावरवाडी पोलीस स्टेशनमध्ये 50/26 हा NDPSचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावरती नंतर मोक्याची कारवाई देखील करण्यात आली. मोक्का सेक्शन इनवोक झाल्यानंतर सदर आरोपीला शोधण्यासाठी गुजरातमध्ये 3 वेळा टीम गेली होती, परंतु आरोपी ताब्यात आला नव्हता आणि हा आरोपी त्या गुन्ह्यामध्ये फरार होता. कालच्या कारवाईमध्ये सदर आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे. याच आरोपीवरती आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये 47 बॉक्सेसची अल्ट्राझोलम टॅबलेटची एक कारवाई करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 178/26 NDPSचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये देखील हा आरोपी फरार होता. तर फिरोज खान लुकमान खानला पकडून आपण याच्या अगोदरचे 2 गुन्ह्यात देखील आता त्याला वर्ग करणार आहोत. आजची जी कारवाई आहे त्याच्यामध्ये 3 आरोपींची कस्टडी घेऊन एकूण 7 दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला मिळालेली आहे. या गुन्ह्याचे जी बॅकवर्ड लिंक आहे ते गुजरात पर्यंत जात आहे. तर लवकरात लवकर टीमची गुजरातमध्ये जाऊन पुढचा तपास करून पुढचे यातील ज्या आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांना ताब्यात घेतील. आजची कारवाई जिल्ह्याचे पोलीस प्रमुख डॉक्टर DS स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. याच्यामध्ये ॲडिशनल SP आणि ASP यांचे स्पेशल स्क्वॉड्स आणि मालेगाव शहर पोलीस स्टेशनचा PI आणि त्यांचे स्टाफ या लोकांनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ॲडिशनल SP पथकाचे PSI पाराजी वाघमोडे, पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस शिपाई राकेश जाधव, पोलीस शिपाई दिनेश शेरावते, पोलीस शिपाई राम निसाळ, पोलीस शिपाई अक्षय चौधरी, तसेच टेक्निकल विंगचे नरेंद्र कुल आणि मालेगाव पोलीस शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, API दीपक पाटील, API गायकर, PSI शहबाज पाटील या लोकांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आणि इथून पुढील बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजचा तपास करून याच्यामध्ये सप्लायर आणि गावामध्ये कोण लोकांनी याच्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे त्या लोकांना मी लवकरच ताब्यात घेऊ. याच्यामध्ये 4था आरोपी आहे जो फरार आहे, त्याला मी लवकरच ताब्यात घेऊन पुढील तपास करू. थँक्यू.